नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपणा सर्वांना भोगी व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्रीयन प्रथेप्रमाणे आज आम्ही निघालो होतो होणाऱ्या नवीन मावस जाऊबाईसाठी लग्नाची संक्रांत घेऊन. आधी मावशीच्याच घरी आलो. मी साडी घालून छान रेडी झाले. नवरदेव आपल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ बघत केव्हाच रेडी झाला होता. मग आम्ही सर्वजण निघालो होणाऱ्या नवीन जावेच्या म्हणजेच अहोंच्या मावशीच्या सुनेच्या घरी, जे अगदी फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर होतं. घरी गेल्यावर आमचं छान स्वागत झालं आणि मी मकर संक्रांतीसाठी आणलेलं सर्व सामान मांडायला घेतलं. सर्वप्रथम बाळकृष्ण त्याच्या भोवती फुलांची आरास छान मांडली. बच्ची कंपनीमध्ये लुडबुड करत होती आणि मला मदत पण करत होती. मेकअप बॉक्स, हलव्याचे दागिने, हरभरा, गाजर, बोरे, फळं, तिळगुळ, हळदी कुंकू, करंडा, किराणा सामान, मुलगी आणि पाहुण्यांसाठी साड्या, कपडे असं सर्व छान मांडून घेतलं. घरी 2-3 वेळा काम सांगूनही न ऐकणारे माझे अहो इथे मात्र स्वतःहून काम करत होते आणि मला खूप आश्चर्य वाटत होतं. पतंग वगैरे सर्व लावून झालं. मग झाली मुलीची एंट्री. तिला 5 सुवासिनींनी हळदी कुंकू लावून ओटी भरली. साडी, वाणाचं सर्व सामान दिलं. छान फोटो सेशनही झालं. नवरदेवाला म्हटलं, तुम्हीच राहिलेत फोटोमध्ये, या आता फोटो सेशन करायला. तिथे घरापासून अवघी 100 मीटरवर रेल्वे ट्रॅक आहे आणि 10-15 मिनिटाला रेल्वेचा आवाज येतच होता. मग होणाऱ्या नवरीबाईला हलव्याचे दागिने घालून द्यायला मदत केली. कारण दागिने जितके सुंदर दिसतात तितकेच ते नाजूकपणे हाताळावे लागतात आणि या दागिन्यांमध्ये नथ, कानातले, अंगठी असे अगदी डेलिकेट दागिने सुद्धा असतात. मग नवरदेव नवरीचं छान फोटोशूट सुरू झालं. पण मला जाम भूक लागली. खानदेशी मांडे, दूध, सार भात, भजी असा जेवणाचा छान आस्वाद मी घेतला आणि पोटभर जेवण केलं आणि मी पण फोटोशूटमध्ये जॉईन झाले. कॅमेरामन तसे माझे अहोच होते आणि द्राक्ष बागा बघून हा जिल्हा कुठला हे तुमच्या नक्की लक्षात आलंच असेल. मग झाला साड्या वाटपांचा कार्यक्रम. त्यानंतर गोड गोड तिळगुळही मिळाले. पाहुण्यांनी घेतलेल्या नवीन ड्रेसचा घेर किती हे बघण्यात समूह अगदी गुंग झाली होती. अशा प्रकारे आनंदात आणि अतिशय उत्साहात लग्नाच्या संक्रांतीचा कार्यक्रम पार पडला आणि आम्ही परतीच्या वाटेला निघालो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. तिळगुळ घ्या आणि प्रत्येकाशी फक्त गोड गोडच बोला.